महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी बघा शेतकरी बांधवांनो सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा झालेला आहे। आता तारीखवार सुद्धा आणि नंबर सुद्धा लागलेला आहे शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचा। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला आहे त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता 20 जून रोजी म्हणजेच की मागच्या आठवड्यामध्येच तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता या ठिकाणी जमा झालेला आहे। आणि बघा शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा तुमच्या खात्यावरती एकत्रपणे जमा होणार होता, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून काही तांत्रिक अडचणींमुळे डीबीटीला काही मर्यादा असल्यामुळे शेतकरी बांधवांनो एकत्रपणे तुमच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये या ठिकाणी जमा होऊ शकले नाही। तुम्हाला फक्त पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत, परंतु आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही असं राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची जमा होण्यात देखील सुरुवात झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा आज सकाळपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। कारण की बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेला आहे त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यात आता बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असेल 23वा हप्ता असेल जमा झालेला आहे तर अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळेच आता सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता डायरेक्टली सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। फक्त पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांमध्ये निधी हा सोडण्यामध्ये येणार आहे। कोणते जिल्हे आहेत आता किती जिल्हे आहेत तर बघा जिल्हे आहेत शेतकरी बांधवांनो 13 जिल्ह्यांमधील जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकला असून आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तुम्ही फक्त पात्र असायला पाहिजे, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये यायला पाहिजे तर डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता नेमकी कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत आणि कोणते 13 जिल्हे आहेत ते जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुढे 1 ते 2 मिनिटे नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनाविषयी शेतीविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर शेतकरी बांधवांनो याच लोकसेवा 24 तास या चॅनलवरती पाहायला मिळत असते। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। कोणत्या शेतकरी बांधवांना आज सकाळी 10 वाजल्यापासून तर सायंकाळी 12 वाजेपर्यंत वाटप होणार आहे, कोणते ते 13 जिल्हे आहेत आता हे सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो एक एक करून तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे नक्कीच आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत सर्व काय माहिती आता या ठिकाणी A to Z समजणार आहे। शेतकरी बांधवांनो आता लक्ष देऊन बघा कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत ते आता मी तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यानंतर जिल्ह्यांची यादी सांगणार आहे, त्यानंतर तुम्हाला लास्टला मी तारीख देखील सांगणार आहे पुढील म्हणजेच की पुढील जिल्ह्यांसाठी देखील हप्ता नेमकी केव्हा जमा होणार आहे। या 13 जिल्ह्यांमध्ये तर आज सकाळी 10 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत रक्कम जमा होणार आहे, परंतु पुढील जिल्ह्यांसाठी केव्हा रक्कम जमा होणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा असणार आहे। शेतकरी बांधवांनो A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता नक्कीच 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला पाहत चला। तर बघा आता नेमकी सरकारच्या माध्यमातून पात्रता काय लावण्यामध्ये आलेली आहे ते तुम्हाला मी आता सविस्तरपणे
सांगतो, शेतकरी बांधवांनो फार्मर ID कार्ड शेतकरी बांधवांकडे असणे अतिशय आवश्यक आहे. लक्ष देऊन बघा शेतकरी बांधवांनो, फार्मर ID कार्ड ज्या शेतकरी बांधवांकडे असेल असे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. फार्मर ID कार्ड जर का तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून DBTच्या अंतर्गत तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, KYC बरेच शेतकरी बांधवांची अपूर्ण आहे. KYC जर अपूर्ण असेल तर लवकरात लवकर पूर्ण करा. त्यानंतर आधार बँक खात्याची लिंक आहे. शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगत असतो, तुम्हाला दरवेळा सांगत असतो की ज्या शेतकरी बांधवांची KYC आणि फार्मर ID कार्ड नसेल, बँक खात्याशी आधार लिंक नसेल, तर अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास काही अडथळा निर्माण होऊ नये. तुमच्या खात्यावरती डायरेक्ट तुम्हाला पैसे पाहिजे असतील, तुम्हाला काही अडचण ना निर्माण होता तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला ही कामे पूर्ण करावीच लागणार आहेत. हे देखील लक्षात घ्या. आता पहा, ज्या शेतकरी बांधवांना PM चे हप्ता जमा झालाय, म्हणजेच की 23व्या हप्त्याचे 2000 रुपये मागील आठवड्यामध्ये जमा झालेत, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना नमोच्या हप्ते जमा होत असतात आणि आता तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असेल तर तुम्ही सुद्धा यासाठी पात्र असणार आहे. तुम्हाला सुद्धा आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला पात्रता तर समजलीच असेल. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर या ठिकाणी नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे. सकाळपासून नेमकी कोणत्या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला आता लगेच दाखवणार आहे. तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अकोला. अकोलामधील जर शेतकरी असाल, अकोलामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अकोलामधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर नंबर 2 वरती जिल्हा आहे अहमदनगर. अहमदनगरमधील जर शेतकरी असाल, अहमदनगर अकोलामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अमरावती. अमरावतीमधील जर शेतकरी असाल, अमरावतीमध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर बीड मधील जर शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो जिल्ह्याचं नाव आलेलं आहे, म्हणजेच की बुलढाणा आणि भंडारा. बुलढाणा मधील जर का शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला PMचा 23वा हप्ता जर का भेटलेला असेल आणि तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा रहिवासी असाल तर आता तुमच्यासाठी सुद्धा सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली असून आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो चंद्रपूर धुळे या जिल्ह्यामधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. चंद्रपूर धुळेमधील जर शेतकरी असाल, चंद्रपूर धुळेमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, PMचा हप्ता भेटलेला असेल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून, म्हणजेच की जसं तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला, जसं तुम्हाला 25% पीक विमा अग्रिम जमा झाला, त्याच प्रणालीद्वारे आता म्हणजेच की त्या प्रकारे तुमच्या देखील खात्यावरती त्याच प्रणालीद्वारे म्हणजेच की DBTच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती आता नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर हिंगोली गोंदिया या जिल्ह्यामधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोल्हापूर लातूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पालघर परभणी रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या व्हिडिओ म्हणजेच की तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार असून त्यामुळे आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तर या जिल्ह्यांमध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या सुद्धा सर्वपैकी जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.